नमस्कार, यूकेज न्यूट्रीलॉग किचन अँड ब्लॉग्समध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण न्यूट्रीलॉगचं दुसरं प्रीमिक्स पालक पनीर प्रीमिक्स पाहणार आहोत। यामध्ये हाऊ टू यूज, इन्ग्रेडियंट सगळं काही व्यवस्थित दिलेलं आहे, परंतु आपण याचंच एक प्रॅक्टिकल पाहूया। यासाठी सर्वात आधी आपण 100 ग्रॅम पनीर क्यूब्स घेऊन त्यामध्ये गरम पाणी आणि थोडीशी हळद घालून ठेवूयात, ज्यामुळे पनीर थोडंसं रबरी होईल आणि भाजीमध्ये ते तुटणार नाही। आता आपण एका मिक्सिंग बाउल मध्ये पालक पनीर प्रीमिक्सचं पूर्ण पॅकेट घेणार आहोत। यातलं तुम्ही अर्ध वापरलं तरी चालेल, कारण हे पूर्ण पॅकेट 5 व्यक्तींसाठी आहे। तुम्हाला 2 व्यक्तींसाठी करायचं असेल तर अर्ध पॅकेट घेतलं तरी चालेल आणि उरलेलं झिपलॉक किंवा मग एअरटाइट कंटेनर मध्ये ठेवून द्या। आता आपण यामध्ये 1 कप म्हणजे 200 ml गरम दूध घेतलेलं आहे। दूध व्यवस्थित मिक्स करून आपण यामध्ये 1 कप गरम पाणी घातलेलं आहे। हे मिश्रण अगदी एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावर आपण झाकण ठेवून एक 10 मिनिटे याला असंच ठेवूया। तोपर्यंत आपण कढई गरम करून घेऊ। कढई गरम झाली की त्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालूया। तुम्ही इथे बटर किंवा तेलही वापरू शकता। तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपण पालकचं मिश्रण घालूयात। पालक ही भाजी मुळातच खारट असते, त्यामुळे या प्रीमिक्स मध्ये मी मीठ ॲड केलेलं नाहीये। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करू शकता। भाजी छान शिजू द्यायची आहे, त्याचा उग्र वास जायला हवा। या पालक ग्रेव्हीच्या थिकनेसचा अंदाज घेऊन अर्धा कप पाणी तुम्ही आणखी ॲड करू शकता। चवीनुसार मीठ घालून आपण पुन्हा एकदा याला व्यवस्थित उकळवून घेऊया। छान शिजू द्यायचं आहे। शिजत आल्यानंतर यामध्ये आपण पनीर क्यूब्स ॲड करूया। पनीर क्यूब ॲड केल्यानंतरही थोडा वेळ शिजू देऊया। अशा प्रकारे पालक पनीर तयार आहे। सर्व करताना थोडंसं पनीर किसून गार्निशिंग करूया। हे न्यूट्रीलॉग पालक पनीर तुम्हालाही हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि घर बसल्या ऑर्डर करा। आणि हो, न विसरता यूकेज न्यूट्रीलॉग किचन अँड ब्लॉग्सला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।